नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या तमाम विद्यार्थी वर्गाचं मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनस्वी स्वागत करतोय। त्यातली त्यात ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग झालेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आलेली कंबाईंड ग्रुप सी ची जाहिरात आणि त्यामध्ये लिपिक पदासाठी कर सहाय्यकसाठी अर्ज दाखल करायचा आहे, त्यांना लिपिक व्हायचंय, कर सहाय्यक व्हायचंय, अशा विद्यार्थ्यांचं या व्हिडिओच्या सेशनमध्ये मी स्वप्नील भंडारे पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतोय। आणि हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहा आणि आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। अत्यंत खूप महत्त्वाचा आणि तुम्हाला कुठेतरी एक नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीस्तव असणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला देखील विसरू नका। चला विद्यार्थी मित्रांनो, कर सहाय्यक आणि लिपिक पदासंदर्भात हा व्हिडिओ अत्यंत खूप महत्त्वाचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही अभ्यास करताय, मग यामध्ये जी जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये कंबाईंड ग्रुप सी ची जाहिरात आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि याबाबतचं सगळ्यात मोठं रान या ठिकाणी पेटलेलं आहे। ऑनलाईन नको, मी या मताचा आहे, परीक्षा ऑनलाईन व्हायला नाही पाहिजेत, परीक्षा ऑफलाईन पद्धतीने व्हायला पाहिजेत, तेव्हा कुठेतरी विद्यार्थ्याला न्याय भेटतोय। आणि मला वाटतंय की यावरती आयोगानं पुन्हा एकदा विचार करावा आणि आयोग नक्की यावरती विचार करेल। नाही विचार केला तर आपण यावरती पुढचं पाऊल उचलायला काय हरकत नाही। चला, आता ही जी जाहिरात आहे यामध्ये कर सहाय्यक आणि आपण लिपिक टंकलेखक या दोन पदाबद्दल सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहे आणि त्या दोन पदाबद्दलच मी सांगणार आहे। आणि मग प्रत्येक पदाविषयी वेगवेगळा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन येईल। आणि तुम्हाला जर संपूर्ण डिटेल बघायचे असेल तर काल लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे, जवळजवळ 3 ते 4 हजार विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात येऊन गेले, त्यांनी तो व्हिडिओ बघितला। तुम्ही बघा, संपूर्ण जाहिरातीची डिटेल या ठिकाणी त्यामध्ये सांगितलेली आहे। आता आपण या ठिकाणी स्पेशल पदासाठी अर्ज करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ घेत आहोत। म्हणून यामध्ये कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखकची कर सहाय्यकच्या 282 जागा आहेत आणि लिपिक टंकलेखकच्या 1864 जागा आहेत। आता यामध्ये तुम्हाला आनंदाची गोष्ट अशी सांगतो की जागा तुम्हाला आता कमी दिसत असल्या तरी मुख्य परीक्षेसाठी पूर्व परीक्षेचा अगोदर कटअप लागायच्या अगोदर या जागा या ठिकाणी वाढलेल्या असतील आणि 100% जागा वाढतील। त्यामुळे बिनधास्तपणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या पदाकरता अर्ज दाखल करायचा आहे। बघा, पुढे घेऊन जातो। अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सुरुवात होते 27 जून पासून, 27 जून ते 17 जुलै या कालावधीत तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे। डेट वाढणार नाही, त्यामुळे शिताफीनं या 20 दिवसामध्ये 20 दिवसात तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे आणि पेमेंट देखील करायचंय। ज्या दिवशी अर्ज दाखल करतात तेव्हा लगेच पेमेंट करून टाका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज दाखल करेल त्या विद्यार्थ्याला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं सेंटर उपलब्ध होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज दाखल करून टाका, ठीक आहे। चला पुढे, आता तुम्हाला या पदाकरता अर्ज दाखल करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आणि वयोमर्यादा कधीपासून तुम्ही गणना करायची वयाची, म्हणजे तारीख कोणती असणार, तर ती तारीख आहे 1 ऑक्टोबर। किती? 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर 2026 या दिवशी तुमचं वय कर सहाय्यकसाठी आहे 18 आणि लिपिक टंकलेखक सहाय्यकसाठी आहे 19। कमीत कमी वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी तुमचं कर सहाय्यकला 18 आणि लिपिक टंकलेखकला 19 वर्ष कमीत कमी वय पूर्ण झालेलं असावं। दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त वयोमर्यादा अमागास म्हणजे राखीव पदासाठी 38 आहे, दोन्ही पदासाठी सेम। मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल 43 वर्ष वय आहे। बघा, त्यानंतर खेळाडू असतील त्यांच्यासाठी 43 आहे। त्यानंतर माजी सैनिकसाठी बघा, ओपन साठी आहेत 41 वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी आहे 45 वर्ष। अशी वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला कर सहाय्यक आणि लिपिकला असणार आहे। पुढे जातो, विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची। नाही तर पुन्हा म्हणणार की आम्हाला वयोमर्यादेसाठी आम्हाला काही दिवस वाढून द्या, जमणार नाही, कारण त्यांनी तशी टॅगलाईन यात दिलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला अर्हता काय असणार आहे फॉर्म भरण्यासाठी। बघा विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला सुरुवातीला सांगतो कर सहाय्यकसाठी. कर सहाय्यकसाठी तुमच्याकडे मराठी 30 आणि इंग्लिश 40, मराठी 30 आणि इंग्लिश 40 या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर बघा, मोठं करता अजून. कर सहाय्यकसाठी मराठी 30, हो का, मराठी 30 आणि इंग्रजी 40 हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे कर सहाय्यकचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर आता बघूया आपण लिपिक टंकलेखकसाठी. लिपिक टंकलेखकसाठी मराठी 30 आणि इंग्रजी 40 हे अर्थचे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट असा आहे, हे तुम्हाला एकदा तुमच्या माहितीसाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. तुमच्याकडे कर सहाय्यकसाठी असेल, लिपिक टंकलेखकसाठी असेल, हे सर्टिफिकेट जे आहे ते मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला लागणार आहे. कोणत्या? मुख्य परीक्षेचा फॉर्म जेव्हा तुम्ही भरणार तेव्हा तुम्हाला लागणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी हे दोन्ही सर्टिफिकेटची काही आवश्यकता नाही. तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरू शकता. आता तुम्हाला केव्हा लागणार आहे सर्टिफिकेट? मुख्य परीक्षेसाठी लागणार आहे हे दोन्ही सर्टिफिकेट. ठीक आहे. तुम्ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागेल, तोपर्यंत काही आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्हाला आता फॉर्म भरायला काय अडचण आहे का? ह्या पदासाठी अलाव आहात पूर्व परीक्षेसाठी, काय अडचण नाही. आता यामध्ये पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलंय, या काय गोष्टी त्या तुम्ही या ठिकाणी सगळ्यात तुम्हाला स्पष्ट करून देतो. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत 31 ऑक्टोबर 2023 चा एक GR होता आणि त्यामध्ये वेळोवेळी आदेश काढून संगणक लेखन टंकलेखक अर्हता बेसिक कोर्स कॉम्प्युटर टायपिंग मराठी 30 बघा आणि बेसिक इंग्रजी 40 हे समकक्ष अर्थ म्हणून स्वीकार्य आहेत. त्याबाबत काही शंका ठेवायची नाही. आणि दुसरी गोष्ट, लिपिक टंकलेखक इंग्रजी आणि केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. म्हणजेच तुमच्या या गोष्टी लक्षात येत आहेत का, की तुम्हाला मी पहिलं कसं सांगितलं की कर सहाय्यकला मराठी इंग्रजी दोन्ही लागेल आणि लिपिकसाठी दोन्हीपैकी एक लागेल. आणि जर तुम्ही समजा सुरुवातीला इंग्रजीचं दिलं आणि तुम्हाला अलाव केलं, तुम्ही कामावरती रुजू झालात, पण मराठीचं त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि त्याकरता तुम्हाला सूट दिली. तुम्ही रुजू झाल्यानंतर 4 वर्षात तुम्हाला हे दुसरं सर्टिफिकेट द्यावा लागेल. नाहीतर तुमची काय होणार आहे, वेतन त्या ठिकाणी तुम्हाला रोखून ठेवलं जाईल. हे सर्वांनी लक्षात ठेवा. हे लिपिक टंकलेखक या संवर्गासाठीच फक्त असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात तुम्हाला ते टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर अर्हता पात्रता जी काय तुम्हाला आहे त्याबाबत काय महत्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी लक्षात महत्व घ्या. मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. म्हणजेच या पदाकरता आता सध्या जे ग्रॅज्युएटला विद्यार्थी आहेत लास्ट इयरला आणि त्यांचं ग्रॅज्युएट कंप्लीट नाही, ऍपर म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु मेन्सचा फॉर्म भरण्याच्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएट कंप्लीट असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, तुमचं मार्कशीट आलेलं असणं आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट, टायपिंगचे सर्टिफिकेट तुमच्याकडे आलेले असणं आवश्यक आहे. त्यामुळं तुम्ही फॉर्म भरत असताना मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यासाठी विहित जो काही दिनांक दिलेला असेल शेवटच्या दिनांकापर्यंत, त्यापूर्वी शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. पुढे शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची टंकलेखनची जी काय अर्हता आहे त्या आयोगाकडून जी निश्चित करण्यात आलेली आहे त्या विशिष्ट दिनांकास त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. या 2 गोष्टी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आहेत. याचा ऑथेंटिक पुरावा तुम्ही बघून घ्या. आता पुढे टंकलेखन अर्थ धारण करण्यातून तात्पुरती सूट कोणाला दिली? कर सहाय्यक तसेच लिपिक टंकलेखनला सूट कोणत्या उमेदवारांना दिली ते आपण या ठिकाणी बघू.
बघा, दिव्यांग उमेदवार जे आहेत, दिव्यांग उमेदवारां आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत 2 संधीमध्ये तुम्हाला सूट दिलेली आहे. नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही 2 वर्षात कधीही तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता. त्यानंतर अजून माजी सैनिक उमेदवार जे आहेत, माजी सैनिक उमेदवारांसाठी 2 वर्षाचा कालावधी त्यांच्या दिव्यांगांसारखा सेम तुम्हाला माजी सैनिकसाठी 2 वर्षाचा कालावधी सूट दिलेली. त्यानंतर कोणासाठी, अनाथ उमेदवार जे आहेत, अनाथ उमेदवार यांच्यासाठी सुद्धा 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर फक्त लिपिक टंकलेखक संवर्गाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं, प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल, भूकंपग्रस्त उमेदवार असेल, पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल, अशा प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी, लिपिक टंकलेखकांसाठी बघा, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी त्यांना सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर 2 वर्षात कधी तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही अर्हता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोण अर्ज दाखल करू शकतो, तर बघा, एका सगळ्या व्हिडिओचा सारांश तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो. लिपिक टंकलेखकसाठी एकच सर्टिफिकेट आवश्यक आहे. कर सहाय्यकसाठी दोन्ही सर्टिफिकेट मराठी इंग्रजी आवश्यक आहेत. दुसरी गोष्ट, जे अपियर आहेत, आता लास्ट इयरला आहेत, असे विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात. तुमच्याकडे मुख्य परीक्षेला अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता लिपिक टंकलेखकचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थी वर्ग पूर्व परीक्षेसाठी लिपिक आणि कर सहाय्यकसाठी अर्ज दाखल करू शकतो. तुम्हाला मुख्य परीक्षेला हे बाकीचे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. बिनधास्तपणे सगळ्यांनी अर्ज दाखल करा. जागा ह्या आता दिलेल्या कर सहाय्यकच्या 282, लिपिकच्या 1864 यामध्ये 100% वाढ होईल. त्यामुळं न जाणो परत तुमच्या मनामध्ये अशी शंका राहू नये की नंतर आपण अर्ज दाखल केला असता, आता जागा वाढलेत, त्यामुळं जाऊ द्यात. फी काही जास्त नाही, कमीत कमी 200, 250, 300 रुपयापर्यंत फी आहे. बिनधास्तपणे तुम्ही अर्ज दाखल करा आणि अभ्यास करा. अभ्यासासाठी मी इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावं आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र व्हाल. या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.